दूध दरवाढीच्या संदर्भात भाजपकडून निषेध। दूध दरवाढीचा भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करत निदर्शने केली। आंदोलकांनी खांद्यावर दुधाचे कॅन घेऊन राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेस सरकार गेल्या 8 महिन्यापासून शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान देत नाही। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्याचा हिस्सा दिला जात नाही। अडचणीच्या वेळी मदतीला धावून न जाता हे शेतकरी विरोधी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला। पक्षाच्या महानगर अध्यक्ष गीता सुतार यांनी लोकसभा निवडणुकीत जनतेला मदत करण्याचे आश्वासन दिले। मात्र आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। या सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, अन्यथा त्यांनी सत्ता सोडावी आणि त्यातून सुटका करावी अशी मागणी त्यांनी केली। आमच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात असे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले। ग्रामीण जिल्हा युनिट अध्यक्षा सुभाष पाटील, मल्लिकार्जुन संतोष हडपड, लीना टोपणनावर, FS सिद्धानगौडा आदींचा समावेश होता। बेळगावी महानगर आणि बेळगाव ग्रामांतर जिल्ह्याच्या वतीनं कर्नाटक सरकार गेली 1 वर्ष डेव्हलपमेंटचा डूच विसरून गेलेत आणि शेतकऱ्यांच्यावर, महिलांच्यावर, सामान्य विद्यार्थ्यांच्यावर त्यांना कसा त्रास देता येईल अशा प्रकारचं प्रशासन काँग्रेस सरकार करायला लागले। आता दुधाचा रेट वाढवलेत। दूध, साखर, चापूड ही सामान्य लोकांना लागणारी दररोजची गरज आहेत आणि त्याचे रेट वाढवून सामान्य जनतेला हाल करण्याची ही जी प्रवृत्ती आहे काँग्रेसची, ती प्रवृत्ती बदलायला पाहिजे। लोकांना खोटं बोलला, गॅरंटीचं नाव सांगितलं। तुमच्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी खटाखट 1 तारखेला 8,500 रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर घालतो म्हटले। ते 8,500 रुपये कुठे गेले? तुम्ही 8,500 घालायची लांबची गोष्ट, गॅरंटीची बोंबाबोंब उडवलाय। 4 फूट रस्ता करत नाही असा। इतकंच नव्हे, आता दुधाचे रेट वाढवून शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय करायला लागलायसा। एसटी समाजाच्या निगम मंडळामध्ये ठेवलेला पैसा गायब केलायसा आणि मुख्यमंत्री कोण व्हायचं, उपमुख्यमंत्री कोण व्हायची ही चर्चा काँग्रेस पक्षात सुरू आहे। ते राज्य चालवण्याचं सोडून स्वतःच्या स्वार्थामध्ये बरबटलेलं सरकार काँग्रेस सरकार, खोटं बोलण्याचं मशीन काँग्रेस सरकार, लोकांची फसवणूक करण्याची सवय असलेलं सरकार काँग्रेस सरकार। आणि या काँग्रेसला जागृत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन हे आंदोलन करायला लागलोय आणि आम्ही थांबणार नाही। दररोज करणार, 24 तास लागू दे रस्त्यावर राहायला। पण तुम्ही केलेल्या चुकांना जाब विचारायचा अधिकार प्रत्येक भारतीय नाही, प्रत्येक कर्नाटकच्या